हात बोट घरातली होय. आता आम्ही आलो आहे लेहमधून मनालीला निघालो आहे. आता वाटत एवढी थंड सुटली आहे ना की हात मोज्यामधून सुद्धा आम्हाला आहे ना एवढी बेकार असं जास्त त्रास व्हायला आहे. आणि पुढं बर्फ पडला आहे त्याच्यामुळे इथं सगळं ट्रॅफिक थांबलं आहे. हे तुम्ही बघू शकता. त्यात इथं काम चालू आहे. त्याच्यामुळं थांबवून आम्हाला इथे ठेवले. हे सगळेजण इथं थांबले. पण पुढं जाऊ शकत नाही. बर्फ पडल्यामुळे आम्ही इथंच वाटत थांबले बरं का. पुढं चलो निकलते आगे. ठीक है सर, ठीक है. बेस्ट. चलते हैं भाई. हाँ ओके. तर आपण कारगिल टू लेह प्रवास करून लेहमध्ये संध्याकाळी मुक्काम केला. लेह सिटी मार्केटमध्ये थोडीफार खरेदी केली आणि सकाळी उठून मनालीच्या दिशेनं आम्ही प्रवास पुढचा चालू केला. मनाली टू लेह हे अंतर जवळपास 450 ते 500 किलोमीटर अंतर आहे. हा रोड 2 दिवसापूर्वीच चालू झाला होता. तो आधी बंद होता. तो बंद म्हणजे बर्फ म्हणजे हिमभूस्खलन झालं होतं. हिमभूस्खलन झाल्यामुळे आहे ना तो रस्ता बंद एवढ्या दिवस होता. पण 2 दिवसापूर्वी चालू झाला अशी तेथील स्थानिक लोकांकडून आम्हाला माहिती मिळाली. चौकशी करून मग आम्ही त्या दिशेनं प्रवास चालू केला. जर रस्ता बंद असता तर आम्ही आलेल्या वाटेने म्हणजे थोडक्यात कारगिलच्या दिशेने हा असा उलटा प्रवास माघारी चालू करणार होतो. पण रस्ता चालू झाला म्हणल्यावरती आम्हाला जरा थोडं भारी वाटलं आणि आम्ही मनालीच्या दिशेने निघालो. आम्ही काल समोरील राईट बाजून आलतो. आता आम्ही लेफ्टला चाललो आहे. राईटला कारगिल दिशा आहे आणि लेफ्टला मनाली. पेट्रोल व्हिडिओ ऑन आहे. किती लोकल माणसं ती आली पाहिजे रन.
15 बंदे काफी गए हैं, बहुत 20-25 बंदे गए अभी। जाऊँगा, थैंक यू। रस्ता खुल्ला आहे म्हटल्यानंतर आम्हाला खूप छान वाटलं आणि पुढचा आम्ही प्रवास चालू केला एकदम बिनधास्तपैकी. लडाख राज्यातून हिमालय राज्यात जाताना नोंदणी केली. हे आहे नोंदणीचं ऑफिस, इथं नोंदणी करतात. हे आहे रोहितची गाडी. ही गाडी लावून मी पण नोंदणी करायसाठी निघालो. चालू ठेवा म्हणलं. अजिंक्यचा माझा थोडा वाद झाला, तेवढ्यात रोहित पुढे निघून गेला आणि आम्ही पुढचं चालू. इकडे जायचं आपलं. मनाली, चंदगड, सरचू आणि अटल टनल. आम्हाला जाताना वाटेत 50-60 किलोमीटर अंतरावर गेलं की सारखा बदल जाणवायचा. एकदा वाळले डोंगर लागायचे, एकदा थोडी हिरवळ लागायची, एकदा थोडी कधी तर एकदम बर्फच यायचा. त्याच्यामुळं आम्हाला काही डोकं चालणार थोडक्यात अंदाजच लागत नव्हता की किती क्लायमेट कसं आहे हे, म्हणजे कळतच नव्हतं. थोड्या पुढं अंतरावरती गेल्यावर एक छानसं डेस्टिनेशन आम्हाला बाहेर लागलं बरं का. ते आम्ही बघायसाठी आम्ही थांबलो आणि व्ह्यू घेतला. तुम्हाला दावा प्रयत्न करत आहे. कसं आहे ठिकाण, काय वेगळ्याच दुनियेत आल्यासारखं वाटतंय की नाही? तुम्हाला बघितल्यानंतर कसं वाटतंय कमेंटमध्ये अवश्य सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपल्या मित्राला. तर अशा तऱ्हेने आम्ही पुढचा प्रवास चालू केला. थोड्या पुढं अंतरावरती गेल्यानंतर बर्फाचे डोंगर थोडे दिसू लागले. ते बघून अजून बर्फात जाण्याची उत्सुकता वाढत लागली. कधी अजून त्या बर्फात जातो आहे, कारण का तर खास एवढं फिरण्यासाठी आम्ही बर्फाचा व्ह्यू बघण्यासाठी आलो आहे. आम्ही आत्ता मागच्या घाटातून जो आलो आहे ना व्ह्यू, तो तुम्हाला दावायला प्रयत्न करत आहे. हा घाट सेक्शन आहे. जसा बर्फ जवळ येईल तसं एकदमच भारी वाटत जाणार. मग काय जन्नतच येईल. पण काय घाट पण तसंच लागत होतं.
लांबनं काही जन्नत वाटत होती, जवळ आल्या बुडबुड्याच निघालेली. आधीच गारठा लागत होता आणि त्यात रोड अजून असलं. गाड्या थांबलीत तेव्हा पुढं रस्ता बंद असा म्हणजे बर्फ वाटेवर आला असेल असा अंदाज आहे. चला ना पुढे बघूया. बर्फ पडले पुढं. याला विचार केला तसंच झालं की हात बोट घरातली होय. हा बर्फ रोहित पुढे कशा पाय थांबले रे रोहित? आता आम्ही आलो आहे लेहमधून मनालीला निघालो आहे. आता वाटत एवढी थंड सुटली आहे ना की हाताची हात मोज्यामधून सुद्धा आम्हाला आहे ना एवढी बेकार असून जास्त त्रास व्हायला आहे. आणि पुढं बर्फ पडला आहे त्याच्यामुळे इथं सगळं ट्रॅफिक थांबलं आहे. तुम्ही बघू शकता काय तिथं काम चालू आहे त्याच्यामुळं थांबवून आम्हाला इथे ठेवलं आहे. हे सगळेजण इथं थांबलेत तर पुढं जाऊ शकत नाही. बर्फ पडल्यामुळे आम्ही इथंच वाटत थांबले बरं का. आप उधर सोलापुर उधर क्या है? मैं उधर पढ़ाई 7 साल वाला हूँ. मैं मेडिकल पढ़ाई किया हूँ कर्नाटक में. कहाँ के? कर्नाटक में. कर्नाटक में गाँव कौन सा? वो बेंगलोर से 70 किलोमीटर पड़ता है. तुमको मेरे क्लासमेट्स होते थे ना. ऐसा है क्या? तो उसके बाद में आना जाना उधर ही बर्फ है, आगे भी बर्फ रहेगा. इसमें आगे पास ही जाएगा, 2-3 पास ही जाएगा. एक खारदुंगला आएगा, बारालाच आएगा. सुना होगा आपने? सुना है. उधर भी बर्फ बर्फ रहेगा. उधर ज़्यादा बर्फ गिरा है. रोड पे नहीं रहेगा, साइड्स में ऐसा पूरा ऊंचा ऊंचा हो रहेगा. ऐसा है क्या? सफोकेशन हो रहा है आपको? ब्रदर आप थोड़ा सा ये ना आप इसको थोड़ा ढीला करो क्योंकि इसकी वजह से ना सफोकेशन ज़्यादा होता है. हल्का सा कोई बात नहीं. या तो आप बैठ जाओ थोड़ा सा एनर्जी. अरे आप आराम से नीचे बैठ जाओ. थोड़ा सा ऑक्सीजन कम रहता है ना. कोई बात नहीं. कम. हाँ नहीं यार आप 2 मिनट के लिए. आई एम अ डॉक्टर है सर. डॉक्टर है. आप ये आप चलाते हो आप ज़्यादा टाइम होगा ना फिर ऑक्सीजन कम रहता है तो हाँ चलते चलते. मौसम खराब हो रहा है अभी. नहीं चलते हैं.
बाई झाला झाला थंड लग रही है. आप जैसे अगर वो रोक रहे हो ना आप, आपने उनको लॉजिकली ऐसे बता देना कि भाई को सफोकेशन हो रही है, हाँ तो वो दिक्कत हो जाएगा, सांस का कमी हो जाएगा, इंसान बेहोश हो जाएगा, उससे बढ़िया कि उनको जाने दो. चलते हैं भाई. हाँ ओके. राइट साइड से चलाना, यहाँ से राइट साइड से. हाँ चलते चलते. हाँ ठीक है ठीक है. गाडी स्लिप झाली राहून. चालू करायचं. हां चालू करायची कॅमेरा. कॅमेरा चालू आहे की मग. थांबू आता जरा पुढे जाऊ जीप येते ती.
पाण्याच्या बाहेर काढतच नाही. पुढचं लक्ष झालं जागेलाच गाडी, आणि गाडी उचलली गेली लागली का सर. डबरा ज़्यादा नहीं है ना, खड्डा ज़्यादा नहीं है ना. नाही येत ते खड्ड्यामुळे तिकडे निघू. बाबा गाड़ी है जी होना. इथून मनाली 344 आणि सरचू 122 किलोमीटर राहिले होते. आम्ही थोड्या पुढं अंतरावरती इथे आल्यानंतर ते थांबून आम्ही जेवण करायसाठी आम्ही थांबायचं नियोजन केले.
अरे व्हिडिओ निघाला. काय राव लय म्हणलं आता लय शूट मागचा शूट केल्यामुळे ही करू नको वाटणं काय वाटणं हो.